नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. जरीकाठची इरकल साडी, कपाळावर त्रिपुंड विभूती, मधोमध ठसठसीत कुंकू आणि हातात लेझीम घेऊन महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिलांना पाहणे हाच एक अनन्य सोहळा ठरला. महात्मा बसवेश्वर महाराज की जयच्या जयघोषात लेझीम ठेक्यावर नृत्य करणाऱ्या सोलापूरच्या माता भगिनींनी कलबुर्गीकरांची मने जिंकली. निमित्त होते जागतिक लिंगायत महासभेच्या कलबुर्गी शाखेच्या वतीने काढण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणुकीचे. कलबुर्गी येथे नुकतीच जागतिक लिंगायत महासभा आणि विविध लिंगायत संघटना आणि महात्मा बसवेश्वरांच्या समर्थक संघटनांच्या वतीने बसवेश्वर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जागतिक लिंगायत महासभेच्या सोलापूर महिला शाखेच्या माता भगिनींनी बसवेश्वर आणि श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या वचनांवर लेझीम नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कलबुर्गी येथील नेहरूगंज भागात शनिवारी सायंकाळी धुत्तरगाव उस्तुरी मठाचे निरंजन मूर्ती विश्वनाथ कुरणेश्वर महास्वामी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीचा शुभारंभ झाला. या मिरवणुकीत महिला संघाच्या अध्यक्षा राजश्री थळंगे यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक इरकल साडी परिधान केलेल्या 14 सदस्यांच्या चमूने कपाळावर विभूती लावून एका रांगेत उभे राहून विविध शैलीत नृत्य केले. शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि बसवण्णा यांच्या वचनावर नृत्य केल्याने सर्वांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. या पथकामध्ये मीनाक्षी बागलकोटे, सविता गोगाव, कविता हलकुडे, शीला बागलकोटे, शोभा दनशेट्टी, आशा चडचणकर, सहाना केणगी, रेश्मा बंटनूर, सुनंदा मोडकी, विजयलक्ष्मी बिजर्गी, जगदेवी बिजर्गी, चन्नम्मा बिजर्गी यांच्यासह इतर भगिनींचा समावेश होता.